त्याच्यामध्ये त्यांचं पुस्तक खूप चांगलं बेस्टसेलर झालेलं आहे आणि आज सेकंड पुस्तक त्यांचं आपण प्रक्षेप करतोय. आणि आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख म्हणून लावलेले आहे. त्यांच्या हस्ते आपण बुद्ध प्रतिमेचं पूजन, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून घेतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. सरांना विनंती करतोय की त्यांनी आपण प्रतिमेचं पूजन करावं. विनंती करतोय त्यांनी डॉक्टर सरांचा सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ सरांचे बंधू रमाकांत दवे सर डॉक्टर सरांचा सत्कार करावा. आता आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतोय असा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आपण साजरा करतोय. सरांनी टाळ्याच्या गजरात या पुस्तकाचं स्वागत करायचंय. या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आपले पिंपरी चिंचवडचे पोराचे आणि खरं म्हणलं तर वरिष्ठ ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर प्रशांतजी जाधवार सर यांचं या ठिकाणी मी पहिल्यांदाच मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या ठिकाणी या ठिकाणी आपले बिझनेस कोच लाईफ ट्रेनर विकास भोईर सर यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर गेल्या 10 वर्षापासून या क्षेत्रामध्ये मी काम करत असताना अजून अनेक अनुभवातून आपण पहिलं जे पुस्तक प्रकाशन झालं MBTचं, ज्याची आपण एक थेअरी तयार केली होती, माइंडफुलनेस बेस ट्रान्सफॉर्मेशन थेरपी. आणि या ट्रान्सफॉर्मेशन थेरपीच्या आधारावरतीच आज जे आपण एक पुस्तक तयार केलेलं आहे, न्यूरोविज्ञानावरती आधारित व्यसनाधीन व्यवस्थापन प्रणाली. खऱ्या अर्थाने हे पुस्तक छापण्याचं कारण म्हणजे नक्की आजच्या समाजाला व्यसन नक्की काय आहे हेच अजून माहिती नाही. समाजामध्ये व्यसनाच्या विषयी जनजागृती होणे खूप गरजेचे आहे आणि त्याच्यासाठी हा एक छोटासा आपला प्रयत्न या ठिकाणी आपण केला आहे. या न्यूरोविज्ञानावरती आधारित असणाऱ्या बायोलॉजीमध्ये रसायनशास्त्रावरती जास्त भर दिलेला आहे. ट्रीन ब्रेन याच्यावरती सुद्धा आपण भर दिलेला आहे की जेणेकरून सजगता केमिकल्स याच्यामधून माणसाच्या मेंदूमध्ये कशा पद्धतीने बदल होतात आणि नक्की व्यसनाला माणूस बळी कसा पडतो आणि आपण ऑटो पायलट मोडवर कसं काय जातो याच्यावर त्याचं हे लिखाण आहे. आणि इतकं सहज सुंदर आणि एकदम छोटे असे ह्याच्यात मांडणी केलेले आहे की जेणेकरून सर्वांना सर्वसाधारण मोठं न पुस्तक वाटतात, छोटं पुस्तक लवकरात लवकर वाचून समजून घ्यायला मदत होईल अशा पद्धतीची प्रत आपण तयार केली. आणि याच्यामध्ये बघितलं तर अनेक विषय गहन असे मांडलेले आहेत. तुमच्या न्यूरोप्लास्टिसिटी पासून आपला मेंदू कशा पद्धतीने बदलत राहतो, कशा पद्धतीने आपल्या मेंदूमध्ये सतत बदल होत राहतात आणि व्यसन सुद्धा याला सुद्धा आपल्याला कुठेतरी बदलता येतं. त्याचे जे काही सर्किट तयार झालेले आहेत, त्याचे काही आपल्या मेंदूमध्ये जाळं सर्किट तयार झालेले आहेत, ते सुद्धा आपल्याला चेंज करता येतात, बदलता येतात. याच्यावरती सुद्धा हा एक छोटासा प्रयत्न आपण केला. आणि आजपर्यंत तुम्ही पाहिलेत आपल्या या ठिकाणाहूनच अनेक व्यक्ती ह्या व्यसनमुक्ती केंद्रातून
व्यसनमुक्त होऊन गेलेले आहेत आणि ते आपल्याला आजपर्यंत भेटायला येतात, प्रत्येक जण भेटतात हे पाहिलेलं आहे. त्याचबरोबर भारतामध्ये बघायला गेलं तर एकमेव आपलं हे वेद व्यसनमुक्ती केंद्र आहे ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकली कार्यशाळा घेतली जाते. फक्त लेक्चर्स नाही, फक्त सेशन्स नाही, तर त्या सेशनच्या सोबतच आम्ही प्रॅक्टिस करून घेतो. क्रेविंग्स कशा पद्धतीने येतात, ट्रिगर स्पॉट्स काय येतात, त्या ट्रिगर पॉइंटला कसं थांबवलं जातं, क्रेविंग्स कशा पद्धतीने थांबवलं जातात हे सुद्धा आपण या ठिकाणी करून घेतो आणि तेच या पुस्तकामध्ये सुद्धा त्याची आपण सखोल अशी मांडणी केलेली. मी जास्त वेळ न घेता सरांना बाहेर ऑपरेशनसाठी जायचं आहे, त्यामुळे मी तर थांबतो आणि गोहिल सरांनी 2 शब्द आपण मांडावेत अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खरं पाहिलं गेलं तर राहुल सरांनी याच्या अगोदर एक पुस्तकाचं प्रकरण केलंय आणि ज्यापासून मी त्यांना ओळखतोय अनेक वर्षापूर्वी त्यांची खूप धावपळ चालू आहे की व्यसनग्रस्त लोकांना त्यापासून कसं लांब करता येईल किंवा त्यांना कसं बरं करता येईल. आणि आज दुसरं पुस्तक प्रकाशन होतं व्यसनातील व्यवस्थापन प्रणाली. खूप चांगलं पुस्तक आहे. मी ते पुस्तक चाललेलं आहे. पहिलं पुस्तक खूप सरांचं छान आहे. अनेक माध्यमातून ते करतात. आपल्या याच्यामध्ये खूप चांगलं हे आहे जे काय गांधले त्याचे म्हणे जो आपले देव तेथे साधून तोची जाणावा, देव तेथेची ओळखावा, अशा पद्धतीने ते काम करतायत आणि व्यसनातील समाजाला कुठेतरी चांगला हातभार द्यायचं काम करतायत आणि त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांचं हे नवीन पुस्तक बेस्ट हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. डॉक्टर यानंतर आपले जे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर साहेबांचं प्रशांत जागवार सरांचं ऑर्थोपेडिक सर्जन आहेत ते आणि त्यांचं मुख्य मार्गदर्शन आपल्याला होणार आहे. त्या सरांना विनंती करतो सरांना मार्गदर्शन. माहिती काही गरज येतोय आवाज बघा. आज 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, त्याबद्दल सर्वांना मी शुभेच्छा देतो. सगळ्यात प्रथम तुमचं सगळ्यांचं कौतुक करावं वाटतं की तुम्ही मानसिकता बनवली की व्यसनातून मुक्त व्हायचं आहे. कोणताही व्यक्ती एवढा सहजासहजी तयार होत नाही की आपल्याला व्यसनातून मुक्त व्हायचं. पण खरंच तुमचं कौतुक करण्यासारखं आहे की तुम्ही मानसिकता बनवलेली आहे की मला आता खरंच याचा राग आलाय, पण ते ॲडिक्शन असल्यामुळे ते व्यसन करावं लागतं, याच्यातून मला बाहेर पडायचं. यावेळेस ज्यावेळेस माणूस येतो तो नक्की त्याच्यातून बाहेर पडतो. आणि भरपूर उदाहरण बघितली की आजूबाजूला बसतात पण जोपर्यंत त्याला असं मुळापासून होत नाही ना, किती सांगतो की हे करू नका ते करू नका, जोपर्यंत या मनातून ज्यावेळेस निर्माण होती भावना की मी आजपासून व्यसन करणार नाही किंवा व्यसन मुक्ती करणार आहे, अशा कंडिशनला तुम्ही आला आहात, त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या याच्यातून बाहेर पडा. राहुल सरांना मी खूप वर्षापासून ओळखतो. खूप कष्टाळू आणि समाजसेवा करण्याच्या दृष्टिकोनातून ते आतापर्यंत काम करतात. ते माझ्याकडे काही दिवस कामाला पण होते. ओटी असे गुड ओटी सगळ्या गोष्टींवर समाजसेवा करायची. आपल्याला समाजातील असणाऱ्या लोकांच्या मनातल्या ज्या काही व्यसनी आहेत, एक चांगला समाज बांधायचा आहे, ह्या भावना त्यांच्यात आहे. त्यामुळे मी नक्कीच नेहमीच त्यांच्या प्रत्येक कामाला असतो. माझा नक्कीच त्यांना पाठिंबा राहील. सगळ्या गोष्टीला कुठे कसल्याही गोष्टी तुम्ही पडले तर मी नक्कीच उभा राहील. फक्त एवढंच की जेवढा प्रयत्नाने तुम्ही इथं आलात, जर सरांच्या बरोबरती राहिला, त्या पद्धतीने फॉलो केला तर नक्कीच ह्या तुमच्या त्रागातून नक्कीच बाहेर पडेल. उदाहरण द्यायचं म्हणलं तर संजय सारखं ॲडिक्शन असणारे खूप मोठे लोक पण होते, पण त्यांनी पण ठरवलं ते त्यातून बाहेर गेले. अशी गोष्ट नाहीये की याच्यातून आपण बाहेर पडू शकत नाही. प्रत्येक गोष्ट ही शक्य आहे. त्यामुळे आज मला सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि देवाच्या चरणी एक प्रार्थना करतो की तुमचं इथून पुढचं आयुष्य हे निर्व्यसनी जावं आणि चांगल्या कामाला तुम्ही लागा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. फोटो द्यायला पेपरला द्यायला